राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलाय। लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर पत्रकार परिषद घेत त्यांनी विरोधकांच्या भूमिकेचा समाचार घेतला। विरोधकांनी देशातील 70 कोटी महिलांचा विश्वासघात केलाय, तसंच विरोधकांनी नारी शक्तीचा अपमान केल्याची टीका त्यांनी केली। या विधेयकाबाबत खुली चर्चा करण्याचं आव्हान मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिलं। मुख्यमंत्र्यांचं हे आव्हान विरोधकांनी स्वीकारलंय। मी तर आज त्यांना ओपन चॅलेंज देतो, ओपन चॅलेंज की माझ्या स्तरातल्या कुठल्याही त्यांच्या नेत्यांनी माझ्यासोबत महिला विधेयकाच्या संदर्भात ओपन डिबेट करावी। ओपन डिबेट की याच्यामध्ये काय चूक आहे, या पद्धतीत काय चूक आहे, याच्यावर ओपन डिबेट करावी। ते करणार नाहीत, करू शकत नाहीत। माझी तयारी आहे। माननीय मुख्यमंत्री म्हणतील ती जागा, माननीय मुख्यमंत्री म्हणतील ती वेळ, कारण का ते माझ्यापेक्षा जास्त व्यस्त आहेत, त्याच्यामुळे ते म्हणतील ती वेळ विनम्रपणे आमच्यापैकी कोणीही विरोधक म्हणून नाही, पण देशाला वास्तव कळलं पाहिजे। कारण का महिला आरक्षणाला विरोधच नाहीये ना। बिल पास झालं। अहो बाळ तुमचं 10वी पास झालेलं आहे ऑलरेडी, ते 12वीत गेले आणि 12वीत तुम्ही विचारताय 10वीचं सर्टिफिकेटच नाही। अरे मग मी 12वीत 11वी 12वी केली कशी? आम्ही पण त्यांना ओपन चॅलेंज करतो। मुख्यमंत्री नाही, त्यांच्या बॉसना पण आम्ही ओपन चॅलेंज करतो। पहिले तर प्रेस समोर या, प्रेसची प्रश्न घ्या आणि काँग्रेसच्या सगळ्या महिला, आम्ही इंडियाच्या सगळ्या महिला आणि तुम्ही एक जमत असेल तुमच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांना बसवा। चला, योगीजी असतील, फडणवीसजी असतील, सगळे मुख्यमंत्री, प्राईम मिनिस्टर आणि आम्ही काँग्रेसच्या फक्त महिला, तुम्हाला आम्ही उत्तर देऊ आणि तुम्हाला आणि डिबेटला आम्ही चॅलेंज करतो तुम्हाला।